असताना जर विचार केला तर या एकूण 1500 पेक्षा रुपये ती कंपनी 2.25 लाख 5 लाख रुपयांचा लाट लाख पासून 35 लाख रुपये परवान्याचा किराया होता। किरण जाधव किती वर्ष काम तरी श्री धनंजय मुंडे यांना खरेदीमधील वार्षिक संचालक श्री दिलीप झेंडे, विकास पाटील यांना किरण जाधव याला नंगा नाच करण्याची मोकळीक दिलेली होती। महाराष्ट्रातून परवाना घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक कंपन्यांचे कलेक्शन या किरण जाधवकडे केले जात होते। किरण जाधव याने गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय ठाणे 7/6/2006 ते 27/10/2009 3 वर्ष 3 महिने, विभागीय गुणवत्ता निरीक्षक ठाणे 28/10/2009 ते 19/5/2013 3 वर्ष 6 महिने, तंत्र अधिकारी निविष्ठा व गुण नियंत्रण 7 ते 8 कृषी आयुक्तालय पुणे 20/5/2000 ते 18/7/2018 5 वर्ष 2 महिने, म्हणजे एकाच ठिकाणी ते 16/11/2023 3 महिने, गेल्या 15 वर्ष गुण केले। म्हणजे किरण जाधव याने त्याच्या कृषी विभागात संपूर्ण निम्मा कालावधी फक्त गुण नियंत्रणाधिकारी म्हणून काम केलेले आहे। आणि त्याच्या कंपन्या या 43 कंपन्यांची यादी आहे, यातल्या 11 कंपन्या किरण जाधव आणि त्यांच्या नातेवाईकांची आहे। हा एवढा काय आइन्स्टाईन होता काय? म्हणजे किरण जाधव कदाचित आइन्स्टाईन वाटला काय यांना कळालं नाही। याशिवाय सध्या महाराष्ट्रातील खताच्या उत्पादनाचा विक्रीचा व्यवसाय चालू शकत नाही। किरण जाधवची माहिती मी घेतली, त्यांनी त्याच्या कृषी आयुक्तालयाच्या कालावधीमध्ये 3,500 कंपन्यांना परवाना दिलेला आहे। म्हणजे प्रत्येक 3 लाख ते 35 लाख आणि 3,500 कंपन्या, तसेच प्रत्येक कंपन्यांचं 2 वर्षातून 1 वेळा नूतनीकरण करावे हा नियम आहे। आता हा नूतनीकरणाचा कालावधी 5 वर्षाचा झालेला आहे। किरण जाधव हा कृषी आयुक्तालयातील आका आहे आणि ह्या आका म्हणजे दिलीप झेंडे व विकास या विभागातील वर उल्लेख केलेले अधिकारी कर्मचारी स्वतःची खते, बियाणे, कीटकनाशके यासारख्या कृषी उत्पादनांशी संबंधित कंपन्या स्थापन करून चालवत असल्याचे उघड झाले आहे। पुण्यात हडपसर, वडकी तसेच परिसरात नाशिकमधील संभाजीनगर MIDC, ठाणे JNPTचा जवळचा एरिया मध्ये अधिकाऱ्यांनी गोडाऊन बांधलेली आहेत। म्हणजे यांनीच गोडाऊन बांधले। हीच गोडाऊन ते 20 ते 30 रुपये स्क्वेअर फीट भाड्याने देत आहे। स्वतःचे गोडाऊनमध्ये या माल साठवून विक्री करत आहे। अशा प्रकारच्या कृत्यांमुळे केवळ कृषी प्रतिष्ठा डागाळली जात नाही, तर त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे। भ्रष्टाचाराला खत पाणी मिळत आहे। या प्रकरणात प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ठरू शकतात PMLA अंतर्गत, कारण हा काळा पैसा गुंतवला आहे, शासनाची मंजुरी घेतलेली नाही। सरकारी खरेदी प्रक्रियेत स्वतःच्या कंपन्यांना प्राधान्य देण्यासाठी नियमांचे उल्लंघन केले जाते। शेतकऱ्यांची सबसिडी स्वतःच्या कंपन्यांना मिळवून देण्यासाठी बनावट वापर, स्वतःच्या कंपन्यांमार्फत निकृष्ट दर्जाची खते पुरवण्याचं आणि शेतकऱ्याचं नुकसान करण्याचं काम होतंय। या व्यवसायातून मिळणारा नफा हा मार्गाने जात नाही,
तर तो काळ्या पैशाच्या स्वरूपात जमा केला जातो। सगळ्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करून ते कंपन्यांसोबत भागीदारी करून निकृष्ट निविष्ठांच्या नावावर कित्येक कोटी रुपये भ्रष्टाचारी मार्गाने कमावले आहेत। एकट्या किरण जाधवच्या काळात हजारो परवाने सातारा जिल्ह्यात वाटप केलेले आहेत। त्यात निविष्ठा उत्पादन, निविष्ठा विक्री केंद्रे यांचा समावेश। किरण जाधव यांचे मित्र नातेवाईक आहेत। आता किरण जाधव सध्या महाराष्ट्र राज्याच्या वरती आहे, दक्षता पथकाचे प्रमुख आहे। म्हणजे गुण नियंत्रणात राहिला हा बाबा आणि आता विभागाचा महाराष्ट्राचा प्रमुख आहे, काम करत। दक्षता पथकात गेल्यावर सुद्धा जाधवने 6 महिन्यात 5 कोटी रुपयांचं कलेक्शन प्रति महिना का काय चाललं आहे। किरण जाधव नावाच्या अधिकाऱ्याने गुण विभाग आहे। याच किरण जाधवने गजानन तोटे यवतमाळ, साई ॲग्रो बोगस खत उत्पादक, श्री राठी राहणार वर्धा जिल्हा, मायक्रो खत उत्पादक श्री जोतवानी राहणार जिल्हा, ओम ॲग्रो ची बायोटेक श्री ठाकूर, श्री शिंदे सर्व बोगस खत उत्पादक इत्यादी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे निविष्ठा पुरवठादार म्हणून परवाना मिळवून दिला। या भ्रष्टाचारी लोकांनी मंत्र्यांपासून तालुका कृषी अधिकाऱ्यांपर्यंत टक्केवारी देऊन या बोगस कंपनीत उत्पादित बोगस निविष्ठा वाटप कोट्यवधी रुपये कमवले। या सर्व